नमस्ते यूट्यूब फॅमिली. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप आनंदाचे व भरभराटीचे जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना. तर ह्या वर्षी आम्ही गुढीपाडवा कसा साजरा केलेला आहे त्याचा मी छोटासा ब्लॉग बनवला आहे, तर तुम्ही सर्वांनी पहा. तर पाडव्यासाठी मी काय काय पदार्थ बनवले आहे तेही दाखवते आणि गुढी ही कशी उभारली आहे तेही दाखवते. तर सर्वप्रथम मी शेवग्याची शेंग, डाळीतली शेवग्याची शेंग बनवलेली आहे. त्यासाठी डाळ भात कुकरलाच लावून घेतलेला होता. कढईमध्ये तेल टाकून लसूण, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद, काळा मसाला, हिंग व शिजवलेली डाळ टाकून नंतर शेवग्याच्या शेंगाही मी शिजवून घेतल्या होत्या. त्याही डाळीत टाकल्या. छान असे 10 मिनिट ते शिजू दिले. मस्त अशी आपली डाळीतील शेवग्याची भाजी तयार झाली. इकडे मुलांनी गुढीची तयारी केलेली होती. बाहेर मी छान अशी रांगोळी काढली, पाट ठेवला. नंतर सुनेनी मस्त अशी पूजा केली. श्रुती ही छान तयार झाली होती. अक्षयनी व श्रुतीनी दोघांनीही पूजा केली गुढी उभारून. नंतर आरती करून घेतली. निकेतनेही पूजा केली, नमस्कार केला व नारळ फोडला. मी ही गुढीची पूजा वगैरे केली, नमस्कार केला. छान अशी आमची गुढी उभारून झाली. देवाला छान प्रार्थना केली की सर्वांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो म्हणून. नंतर खूप सारे पदार्थ बनवायचे होते, त्यामुळे पटकन स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. मस्त अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी करून घेतली. बटाट्याच्या भाजीत तेल, जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, मिरची, हिंग, हळद, चवीपुरते लाल मिरची पावडर टाकून मस्त अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी करून घेतली. नंतर मस्त असे कांदा भजी बनवले. पाहू शकता तुम्ही भजी कशी खुसखुशीत झाले आहेत, असे मस्त असे. नंतर श्रुतीने पुऱ्या बनवून ठेवल्या होत्या, त्या मी तळून घेतल्या. पुऱ्या पण टम्म अशा फुगत होत्या. पाहू शकता तुम्ही पुरी कशी टम्म फुगत आहे. प्रत्येकच पुऱ्या अशा टम्म फुगत होत्या. सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर मी नैवेद्याचे ताट भरून घेतले. आजची गुढीपाडव्याची स्पेशल थाळी श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, भात, डाळीतली शेंग, भजी एवढे सर्व पदार्थ बनवले. मी बनवलेले सर्व पदार्थ थाळीत ठेवून थाळी छान अशी सजवली. आजची स्पेशल पाडवा थाळी आवडल्यास एक लाईक